लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। जिल्हा परिषद, पंचायत समिती बरोबरच नगर परिषदेसाठी इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली असून आपापल्या पक्षाची भूमिका मांडत आहेत। या संदर्भात माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका विशद केली असून मंगळवेढा नगर परिषदेची निवडणूक महाविकास आघाडी पूर्ण लढवणार आहे। त्यात इतर समविचारी पक्ष व संघटना यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगून लवकरच या संदर्भात बैठक घेऊन सर्वांची मते जाणून घेणार असल्याचं सांगितलंय। समविचारी संघटनेच्या वतीनं उद्या 2 वाजता बैठक होणार आहे। त्या बैठकीमध्ये समविचारी म्हणून आलेल्या सर्व तालुक्यातल्या लोकांशी विचार विनिमय होणार आहे। त्या बैठकीमध्ये जी चर्चा होईल, विचारांती सर्वांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी निवडणुकीबद्दलची भूमिका आम्ही सगळेजणच सांगणार आहोत। ते सांगत असताना रस्ते, पाणी, वीज, आरोग्य आणि शिक्षण या विचाराशी बांधिलकी मान्य करून त्या ठिकाणी चर्चा होणार आहे। त्या चर्चेत जो निर्णय होईल तो आम्ही अंमलात आणणार आहोत। त्यापेक्षा उमेदवार आणि उमेदवारांनी केलेला खर्च या गोष्टीवरच ही सगळी निवडणूक अवलंबून असते। पण अशा वेळेला जरी पक्षानं स्थानिक पातळीवर आघाडी करायला परवानगी दिलेली असली तरी सर्वच जण आपल्या पक्षाला परवानगी घेऊन आपल्या पक्षाशी विचार विनिमय करून या ठिकाणी निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे। महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची मंगळवेढ्यासाठी काय भूमिका? शेतकऱ्यांच्या हिताचं राजकारण घडावं, ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळावी, त्याचबरोबर उद्योग, शिक्षण या सर्व गोष्टीला थोडासा आधार मिळावा अशा दृष्टीनं या प्रश्नाची चर्चा होणार आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।